हाय गाईज, कसे आहात? खूप दिवसानंतर मी माझा व्लॉग पोस्ट करते आहे, कारण इतके दिवस मी कुठे बाहेर गेलीच नव्हती. सो आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हाय गाईज, वेलकम बॅक टू डोडोज ब्लॉग. आणि आज चाललोय आम्ही फिरायला. कुठे चाललोय ते जर बघायचं असेल तर नक्की व्हिडिओ पुढे बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा. सो फायनली आम्ही ठाण्यावरून लोणावळ्याला जाणारी ही इंटरसिटी एक्सप्रेस पकडलेली आहे आणि त्यातून आम्ही पुढे लोणावळ्याला जाणार आहे. लोणावळ्यामध्ये कुठे जाणार आहे हे तर तुम्हाला व्हिडिओ चालू व्हायच्या आधी समजलंच असेल. सो आर यू एक्सायटेड विथ मी? जर तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडणार असेल, हा तुमच्यासाठी खूप युजफुल असणार असेल तर नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा. सो विंडो सीट मिळाल्यामुळे मी छानच खुश आहे की वाव, विंडो सीट आणि ट्रेन एक मस्त कॉम्बिनेशन आणि आपली आवडती गाणी, हे तर माझं फेवरेट आहे. सो आय लाईक दिस व्ह्यू ऑल्सो. फायनली आम्ही आता लोणावळा स्टेशनला पोहोचलेलो आहे आणि एवढेच लोक आले. खूप लोकांना बोलत चला, पण ते लोक आले नाही, तर ते लोक हा चान्स मिस करणार आहे. आणि लोणावळा स्टेशनवरून आम्ही जाणार आहे वेट अँड जॉयला. हार्डली 20 ते 30 मिनिटांवरती हे वेट अँड जॉय आहे आणि आम्ही खूप कम्फर्टेबली आत्तापर्यंत लोणावळा स्टेशनला आलो आणि इथून सुद्धा आम्ही जाणार आहे वेट अँड जॉयला. सो आम्ही इकडे 2 ऑटो बुक केला आमच्यासाठी. त्यामध्ये पर पर्सन 100 रुपीज ते लोक घेणार आहेत आणि आमची डील फायनल केली त्यांच्यासोबत आणि आम्ही निघालोय वेट अँड जॉयला. So who says की nurses can't enjoy their life? So here is this video for them. आम्ही खूप मजा. ओनली मिसल पाव. हम लोगों ने अभी ब्रेकफास्ट में खाया ओनली एंड ओनली मिसल पाव, हमारा फेवरेट मुंबई वड़ा पाव. माय गुडनेस, हे घ्या बादली. मुंबई की मिसल, मुंबई का वड़ा पाव, लोणावळ्याची मिसल, लोणावळ्याची मिसल, लोणावळा. गाईज, फायनली आम्ही वेट अँड जॉयला पोहोचलेलो आहोत. आम्ही पोहोचलेलो आहोत वेट अँड जॉय. सो वेट अँड जॉयच्या बाहेरच आम्ही आमचा पोट भरून नाश्ता केलेला, त्यामुळे आम्ही आतमध्ये गेल्यानंतर काही खाल्लेलं नाही. ऑनलाईन तिकीट ऑलरेडी बुक झाल्यामुळे आम्ही डायरेक्ट आमचे तिकीट्स घेतले आणि आम्ही आतमध्ये एंट्री मारायला चाललो आता. सो फर्स्ट आम्ही जाणार आहे वॉटर पार्कला, जो आम्ही सगळे खूप जास्त एक्सायटेड आहोत. सो तुम्ही बघू शकता की हे लोक किती एक्सायटेड आहेत ते. करत आहेत आणि वी आर रेडी टू गो. फर्स्ट कुठे जाणार आहे आपण? वॉटर पार्क. होणार आहे आज एकदम पद्धतशीर, जसं पेशंटला लावतो तसंच लावा. काजल, अरे यार, या गरीबाला लावलंच नाही. लावा लावा भैया अरे हॅलो, साईड बांधू नका भैया, बस एवढं. चलो छोटी हाय गाईज, तर फायनली आम्ही वेट अँड जॉयला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही फायनली आमचे तिकीट्स घेतलेले आहेत आणि आम्ही चाललेलो आहे फर्स्ट वॉटर पार्कला आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहे थीम पार्कला. सो लेट्स. इकडे 99 रुपीज मध्ये आपल्याला अवेलेबल आहे ते स्विमिंग कॉस्ट्युम्स. सो भावाने आमच्या एक घेतलेला आहे ग्रे कलरचा आणि त्यांच्याकडे एक सारे कलर अवेलेबल आहे. चांगला दिसेल घे. सो चलो चेंज करते. यांची एक्साइटमेंट कुठल्या वेगळ्याच लेवलला आहे. आता पाण्यामध्ये गेल्यावर बघूया. पाणीचा डर लगता है भाई. चला ताई, ओके, चला मॅडम. हे वेट अँड जॉय इमॅजिकापेक्षाही खूप जास्त मोठं आहे आणि इकडे पार्किंगसाठी 4 व्हीलर बस किंवा 2 व्हीलरची सुद्धा सोय केलेली आहे त्या लोकांनी. ते इतकं जास्त मोठं आहे. त्यानंतर आम्ही रेडी झालोय आतमध्ये जायला. आम्ही ऑलरेडी आमचं ऑनलाईन बुकिंग केल्यामुळे आम्हाला जास्त काही वेळ लागला नाही आमचे तिकीट्स मिळायला. आणि जर तुम्ही जायचा प्लॅन करत असाल तर ट्यूसडे आणि थर्सडेला जायचा प्लॅन करा, तेव्हा तुम्हाला तिकीट 799ला भेटतील. इतर वेळी ते त्यांच्या ऑफर प्राईसमध्ये तुम्हाला भेटतील. पण जर तुम्ही बुक करत असाल तर तुम्ही ऑलरेडी ऑनलाईन बुकिंग करा. खूप जास्त फास्ट फिलिंग असतं ट्यूसडे आणि थर्सडेच्या दिवशी. सो आम्ही तर
मिस केला हा चान्स, पण आय डोंट थिंक सो की तुम्ही मिस करावा हा चान्स. सो आम्ही खूप एक्सायटेड होतो आतमध्ये जायला. तर फर्स्ट आम्ही जाणार आहे वॉटर पार्कला. वॉटर पार्कला आम्ही जाणार आहोत का, तर त्या लोकांनी सांगितलं की आधी तुम्ही वॉटर पार्कला जा, कारण काही राईड्स आहेत त्या दुपारी 2 नंतर चालू होतात थीम पार्कच्या, त्यामुळे ते बोलले की तुम्ही आधी वॉटर पार्कला जा. वॉटर पार्कला येताना तुम्ही तुमचे नायलॉनचे कपडे सुद्धा घेऊन या सोबत. अदरवाईज इकडे सुद्धा अवेलेबल आहेत ते, आणि लॉकर सुद्धा अवेलेबल आहे. ते खूप जास्त मोठं आहे, लेडीज आणि जेंट्स. हाय गाईज, फायनली आम्ही वॉटर पार्कमध्ये आता चाललेलो आहे आणि या आमच्या सिस्टर सुद्धा चालू. सो वेव पूल वगैरे एन्जॉय करून आम्ही आलो आहे दुसऱ्या राईड्स करायला, आणि त्या पण एवढ्या खतरनाक होत्या की काही विचारायला नको. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की बाप रे, एकतर फुल 90 डिग्री राईड होती आणि राईड ऑन नो, पण ती पण खतरनाक होती राईड. त्यानंतर आम्ही ही मॅटवाल्या राईडमध्ये सुद्धा बसलो. याच्यामध्ये पण एवढा थ्रिलिंग होती ना की काही विचारायला नको. तुम्हाला व्हिडिओ बघून नक्कीच वाटत असणार आहे की मी कधी जाते इकडे. सिरियसली सांगते गाईज, एकदा तरी जाऊन या, तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्हाला असं वाटेल की परत परत तिथेच जावं. सो हे आमच्या सिस्टर. सो खूप साऱ्या राईड्स एन्जॉय करून आम्ही आलोय वेव पूलमध्ये, आणि वेव पूलमध्ये सुद्धा एवढी धमाल मजा आली की काही विचारायला नको. एवढ्या साऱ्या वेव्स होत्या तरी जसं काही आम्ही समुद्रातच उभे आहोत असं वाटत होतं आम्हाला. आणि एवढी भारी गाणी लावली त्या DJ वाल्याने की काही विचारायला नको. खूप खूप एन्जॉय केलं. इतके दिवसाचा हॉस्पिटलचा स्ट्रेस आम्ही एका दिवसामध्ये घालवला, आणि तो सुद्धा वॉटर पार्कमध्ये. आणि आता आम्ही जाणार आहोत थीम पार्कमध्ये. सो लेट्स go to the theme park, guys. So guys, finally we are at amusement park, and sorry for my voice, but आवाजाची पुन्हा वाट. Oh shit! What the fuck? पण एवढं फास्ट नाही का येते ना खाली. फायनली आम्ही आता राईड करायला जाणार आहोत. सो लेट्स सी काय होतं आमच्यासोबत. सो आर यू एक्साइटेड फॉर दिस राईड? आर यू एक्साइटेड फॉर दिस राईड? येस. काय नाही साध्या काय
आता नाही दिसणार आता संपलं आता नाही दिसणार आता नाही वाटतंय. तुम्ही बघितलंच की ही राईड किती खतरनाक होती. पूर्ण उलट पालट करून टाकलं त्यांनी आम्हाला. आम्ही काही जास्त जेवलो नव्हतो त्यामुळे आम्हाला काही जास्त त्रास नाही झाला. फक्त आम्ही लिक्विड पीत होतो कारण आम्हाला हायड्रेट राहायचं होतं आणि खूप जास्त एन्जॉय करायचं होतं. तर खूप जास्त मजा आली आणि आमची गँग टायर्ड झाली आहे बट स्टील त्यांना सगळ्या राईड कम्प्लीट करायच्या, त्यामुळे त्यांनी त्याची एनर्जी जपून ठेवलेली आहे फॉर टिल द लास्ट. आणि आम्ही खूप जास्त एन्जॉय केलेलं आहे. एक एक राईड ना लिटरली पैसा वसूल राईड होती. जर तुम्ही जात असाल तर लवकर जा आणि तुम्ही सुद्धा एन्जॉय करा. एवढी मस्त राईड आहे. असे जे इकडचे राईड्स आहेत ते इमॅजिकामध्ये सुद्धा नाही आहे. सो वेट एन्जॉयला तुम्ही नक्की विजिट करा. मला पर्सनली जास्त आवडलेले आहे आणि मी प्लॅन करणार आहे सेकंड टाइम सुद्धा जायचा. सो आता माझ्यासोबत कोण येते आता ते बघूया आपण. सो आम्ही फायनली या राईडवर जाणार आहे. ही सुद्धा एक मस्त राईड आहे. एक नंबर आहे. स्क्रीम मशीन आहे. ही इमॅजिकापेक्षा खूप जास्त मोठी आहे आणि ही स्टार्टिंगला अशी स्लो आणि एकदा ह्यांनी स्पीड पकडला की ती पूर्ण आकाशात गेल्यानंतर फुल 90 डिग्री होते. जर तुम्हाला काही हेल्थ रिलेटेड इश्यू नसेल तरच तुम्ही या राईडमध्ये बसा, अदरवाईज बसू नका. आमची तर एकदम वरती गेल्यानंतर आम्ही डोळेच उघडले नव्हते बट स्टील खूप मजा आली कारण आम्ही सगळे एकत्र बसलो होतो म्हणून. तर ही व्हिडिओ आमची फ्रेंड काढते बट स्टील तिने एक नंबर व्ह्यू घेतला. तुम्ही पुढे बघू शकता की ती राईड किती वर. आमचे रायडर्स स्टेबल करून आम्ही निघालो आता घरी जायला. आम्ही आता वेट एन्जॉयमधनं चेकआउट करत असेल. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. बाय.